नमस्कार. स्वागत तुमचं द न्यूज लॉन्चर मराठीमध्ये. मी अशोक वानखडे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीसांनी सक्त ताकीद दिली लोकांना, की गॅस आणि पेट्रोलची किल्लत म्हणजे कमी महाराष्ट्रात बिलकुल नाही आणि लॉकडाऊन बद्दल जर कोणी बोललं, तर त्याच्यावर पोलीस कारवाई करतील. लोक लॉकडाऊन बद्दल बोलतात का? हा प्रश्न पहिले त्यांच्या मनात यायला हवा होता. लॉकडाऊन हा विषयच कोणाच्या डोक्यात नव्हता. तोपर्यंत जोपर्यंत पंतप्रधानांनी लोकसभेमध्ये इराण इराक युद्ध आणि गॅस टंचाई, पेट्रोल टंचाई यावर भाष्य करताना ते म्हणाले, की या युद्धामुळे स्थिती भीषण झालेली आहे आणि येणारा काळ भरपूर संकटाचा असेल. बिलकुल कोविड सारखा. जसं कोविड सोबत आपण लढलो, तसंच आपण या समस्येवरही लढू. आता जेव्हा पंतप्रधानच देशाचे असे म्हणतात, कोविडचा रेफरन्स देतात, तो कोविड सोबत कसे लढले पंतप्रधान? पहिल्यांदा लॉकडाऊन लावलं. त्यामुळे सगळ्यांना वाटलं, की आता या पेट्रोल नाही, डिझेल नाही, मोठमोठ्या लाईन लागतायत, गॅस नाही. मग लॉकडाऊन तर नाही होणार, की कोणी गाडी निघायचंच नाही बाहेर. सगळ्यांनी घरीच बसून काम करायचं. म्हणून लोकांना भीती वाटायला लागली लॉकडाऊन आणि लॉकडाऊनची चर्चा सुरू झाली. लॉकडाऊन बद्दल चर्चा करणं हा जर फार मोठा गुन्हा असेल, तर मला वाटतं मग सर्वात पहिले देवेंद्र फडणवीसांनी एक वॉरंट पंतप्रधानांनाच पाठवायला पाहिजे. कारण कोविडचा संदर्भ काढून लॉकडाऊनसाठी त्यांनी चर्चेला रान मोकळं सोडलं. ते अव्हॉइड करू शकले असते. पण ऐकतंय कोण? नरेंद्र मोदी म्हणाले, तर सर्व ठीक. कोणी पत्रकार बोलला, केस टाकू. कारण आता महाराष्ट्रात सध्या राज्य घटनेचं राज्य थोडी आहे. कायद्याचं राज्य नाहीये. महाराष्ट्रात सध्या कायदा लागू करणाऱ्या पोलिसांचं राज्य आहे. साताऱ्यामध्ये काय झालं? अहो, जिथे कॅबिनेटमधले मंत्रीच मार खातात, खासदारांना कुत्र्यासारखं फरफटत घेतलं जातं. तिथं सामान्य माणसाची काय दिशा? त्यामुळं देवेंद्र फडणवीसांनी धमकी दिली आणि सगळे घाबरले. त्यामुळं आता गॅस नसला तरी आपण म्हणायचं, "हो, गॅस आहे, गॅस आहे." पुन्हा आपण गॅसवर जरी असलो, पूर्ण महाराष्ट्र, तरी सांगायचं, "नाही, नाही, आमच्याकडे सगळं ठीक आहे." पेट्रोल नसलं तरी म्हणायचं, "खूप आहे हो." उतू चाललं टंकीतनं. कारण तुम्ही जर काही बोलला, तुम्ही आपल्या वेदनांना जर जागा दिली, तर महाराष्ट्र सरकार त्याला गुन्हा मानतं. कारण नाऊ महाराष्ट्र हॅज बिकम अ पोलिस स्टेट. आता तो कायद्याचं राज्य नव्हे, तर पोलिसांचं राज्य झालेलं आहे. आणि मग त्या पोलिसांच्या राज्याचा जो बादशाह आहे, तो आमचे गृहमंत्री आहे. दुसरी गोष्ट, की एक फार ओरडाओरड होत आहे, की आम्ही सरकारला धन्यवाद द्या. आमचं किरण रिजिजू मंत्री आहे तिथे केंद्रामध्ये. ते म्हणाले, की मी देशाच्या सगळ्या जनतेकडनं पंतप्रधान नरेंद्र मोदींना धन्यवाद देतो, की त्यांनी पेट्रोल आणि डिझेलवर ₹10,000 कमी केले. त्यांनी धन्यवाद दिले, तर आता आमच्याबद्दल त्यांनी धन्यवाद दिले. कारण 140 करोड लोकांमध्ये मी पण भारतीय आहे. त्यामुळे माझ्यातर्फे त्यांनी धन्यवाद दिला. त्यामुळे मी पण अतिशय आनंदाने रिजिजूंचे पुन्हा मी धन्यवाद मानले, की त्यांनी आमच्यातर्फे धन्यवाद दिले पंतप्रधानांना. आणि मग गाडी घेऊन जेव्हा पेट्रोल भरायला गेलो, तेव्हा रेट थोडाच होता. आजही जो रेट आहे पेट्रोलचा, तो दिल्लीमध्ये ₹94.77 आहे. डिझेलचा ₹87.67 आहे. मुंबईमध्ये ₹103.54 आहे पेट्रोल आणि डिझेल ₹90.03 आहे. चेन्नईमध्ये, दक्षिणमध्ये ₹100.80 पेट्रोल आहे आणि ₹92.38 डिझेल आहे. कित्येक लोक सकाळ-सकाळी हुज्जत करत होते त्या पेट्रोलवाल्यांसोबत. अजून ₹10 कमी कर. तो म्हणाला, "अरे कुठनं कमी करणार साहेब? आम्हाला वरनं हेच आदेश आलेला आहे, हेच रेट आहे." मग मी ऑफिसमध्ये गेल्यावर पूर्ण चेक केलं. तर ते एक्साईज मधला ₹10 कमी केला, तो कंपन्यांसाठी. त्यामुळे रिजिजू यांना मी हात जोडून विनंती करतो, की आमच्यातर्फे धन्यवाद देऊ नका पंतप्रधानांना. तुम्ही इंडियन ऑइल पासून रिलायन्स पर्यंत जेवढ्या पेट्रोलियम कंपन्या आहेत, त्यांच्यातर्फे धन्यवाद द्या. कारण हा ₹10 रिलीफ त्यांना मिळालेला आहे. आमच्यापर्यंत नाही. कारण हा ₹10 तरी कशात दिला त्यांनी?
हे आपल्यावर पहिलेच डाका घालत होते. त्या डाक्यामधले त्यांनी सोडून दिले. म्हणजे एखादा चोर आला, त्यांनी पूर्ण डाका घातला तुमच्या घरावर आणि जाताना तुम्हाला पुन्हा ₹10 तुमच्या पॉकेटमध्ये सोडून दिले. म्हणजे त्याच चोरीतले ₹10 सोडले. आपण म्हणायचं चोर किती प्रेमळ होता हो. आम्हाला ₹10 देऊन गेला. हे असला प्रकार आहे. काय होतं, आपल्याकडे जे पेट्रोलची किंमत आहे, तसं पाहिलं तर पेट्रोलच्या किमतीमध्ये जो टॅक्स दिला जातो, आपल्याकडे एक्साईज ₹1.40 आहे. ॲग्रीकल्चर सेस ₹2.5 आहे. रोड सेस ₹5 आहे. म्हणजे शेतकऱ्यांना पैसा द्यायचा म्हणून प्रत्येक लिटरवर ₹2.5 डिझेल आणि पेट्रोलच्या घेतले जातात. त्यामुळं कोणी जर शेतकरी आपल्या ट्रॅक्टरमध्ये किंवा आपल्या मोटरसायकलमध्ये पेट्रोल भरत असेल, तर तो स्वतःसाठी ₹2.5 देतो प्रत्येक लिटर मागे, हे लक्षात ठेवा. मग जे नरेंद्र मोदी तुम्हाला ₹6,000 देतात, ₹500 महिना, ते याच्यासमोर काहीच नाही. कारण तुम्ही ₹500 पेक्षा ₹5,000 महिना त्यांना पेट्रोलच्या द्वारे देता. सेस म्हणून तुमच्याच नावाखाली. आपण रोडवर जातो किंवा टोल टॅक्स देतो. आपल्याला गडकरी साहेब काय म्हणतात, "अरे एवढा मोठा रोड बांधला मी, मग एवढी सुविधा आहे ना तुम्हाला, मग काही पैसे द्यायलाच पाहिजे." पण आम्ही त्याच रोडवर जेव्हा आम्ही गाड्या घेऊन जातो आणि त्या गाडीत पेट्रोल आणि डिझेल टाकतो, तर प्रत्येक लिटरमध्ये ₹5 त्या रोडसाठी दिलेले असतात. म्हणजे आपण रोडसाठी पैसे द्यायचे, गाडी घेताना रोड टॅक्स द्यायचा आणि मग त्या रोडवर चालताना टोल द्यायचा. म्हणजे एकाच रोडसाठी आपण 3 वेळा पैसे देतो. सरकार आहे. भाव कसे वाढतात? आता सध्या मार्केटमध्ये ₹106 म्हणजे $160 प्रति बॅरल हा क्रूडचा रेट आहे. आणि आपल्याकडे किती दिल्लीत जर विचार केला किंवा मुंबईचा जर विचार केला, तर ₹3.54 पेट्रोल आहे. ठीक आहे. आता मी तुम्हाला सांगतो, जेव्हा नरेंद्र मोदी यायचे होते 2013 मध्ये जेव्हा ते निवडणूक लढत असताना, हे जेव्हा युपीएचं सरकार होतं, त्या काळी क्रूडचे भाव 108.56 होते एका बॅरलला. 108. त्यावेळेला पेट्रोलची किंमत ₹72.26 होती दिल्लीमध्ये. आज 106 आहे आणि आम्ही ₹94 देतो. त्यानंतर 2017 मध्ये मोदी साहेब असताना क्रूड ऑइल अक्षरशः $51 प्रति बॅरलवर आलं. म्हणजे अर्ध्या किमतीवर, अर्ध्यापेक्षाही कमी किमतीवर. पण त्यावेळेला त्यांनी फक्त पेट्रोलवर ₹2 लिटर कमी केले, ₹70. याच्या पुढचं जर तुम्हाला सांगितलं तर तुम्ही अजून उडाल. 2020 मध्ये क्रूड ऑइलची किंमत अक्षरशः $37.63 पर बॅरल होतं. म्हणजे 2000 पेक्षा 4 पटीनं कमी. 25% वर आलं होतं. पण त्यावेळेला ₹80 वर पेट्रोल होतं. कारण पेट्रोलच्या नावाखाली भरपूर टॅक्स लावून आपली तिजोरी भरण्याचं काम सरकारने केलं आणि प्रत्येक वेळेला आपण टाळ्या वाजवल्या. कारण देशाच्या सीमा सुरक्षित ठेवण्यासाठी हे खर्च पाहिजे म्हणून आपल्याला सरकार फुकणाऱ्या मारत होतं. आता काय झालं, हे जे ₹10 कमी झाले ते त्याच्यासाठी. पण याचा आपल्याला फरक पडणार आहे. कसा? कारण थोडी आकडेवारी आहे, कन्फ्यूज होऊ नका. आपलं जेव्हा बजेट होतं, तेव्हा सरकारला येणारी इन्कम आणि सरकार खर्च करतो. यामध्ये जर तफावत असली, गॅप असला आणि खर्च जास्त आणि इन्कम कमी असलं, तर त्याला आपण डेफिसिट बजेट आणि मग ती वित्तीय तूट असते. जेवढी वित्तीय तूट जास्त, तेवढं देशावर कर्ज जास्त होऊ शकतं. जेवढी वित्तीय तूट जास्त, तेवढी महागाई वाढण्याचा इंडिकेटर आहे तो. महागाई वाढू शकते. मग आता जेव्हा तुम्हाला या पेट्रोलवर ₹10 कमी केले, त्याच्यामुळे तुमच्या खिशाला काहीही फरक पडला नाही. परंतु सरकारने हे ₹10 कमी केल्यामुळे जवळ-जवळ 1,70,000 करोड रुपये सरकारला वार्षिक भूदंड बसणार. म्हणजे सरकार पेट्रोलियम पदार्थापासून जे टॅक्स घेतो, त्यांनी सरकारच्या टोटल रेव्हेन्यू म्हणजे टोटल मिळकतीमध्ये
जवळ-जवळ 18-18.5% टोटल जी कमाई आहे सरकारची त्यातली 18.5% कमाई म्हणजे जवळ-जवळ 20% जरी धरली आहात तुम्ही, तर ती 20% कमाई फक्त पेट्रोलमधनं मिळते. त्याच्यातली 5% कमी होणार या ₹10 मुळे. तर आता तुम्ही इमॅजिन करू शकता. ती वित्तीय तूट वाढेल म्हणजे महागाई वाढेल. दुसरीकडे हे युद्ध अजून जर 2 महिने लांबलं, तर क्रूडचे भाव जास्त होतील आणि आपल्याला क्रूड फार दुरून-दुरून आणावं लागेल. त्यामुळे त्या टँकरचं भाडं वाढतं. इन्शुरन्स वाढतो. त्यामुळे ते क्रूड जे येतं भारतात ते फार महाग पडतं. झालं. महागलं क्रूड आणि ते महागलं अजून होतं, कारण जेव्हा डॉलर अजून वर जातो आणि रुपया खाली येतो. तर डॉलर आणि रुपयाची तुम्हाला मी तुलना सांगतो. मी एक शर्ट विकत घेतला त्याची किंमत $2 होती आणि डॉलरची किंमत ₹50. म्हणजे मी ₹100 ला तो शर्ट विकत घेतला. पण मी जर डॉलरची किंमत ₹100 झाली एका आणि शर्टाची किंमत $2च आहे. तर मी तोच शर्ट जेव्हा घेतो, तेव्हा मला भारतीय मुद्रामध्ये ₹200 द्यावे लागतात. त्यामुळं जेवढा डॉलर महाग होईल, तेवढा आपला पॉकेटमधनं पैसा जाईल. म्हणजे पेट्रोलसाठी आपण पुन्हा पैसे द्यायचे सरकारवर बोजा. आपल्याला ₹10 कमी केले, त्याचा आपल्याला काही फायदा नाही, पण कंपन्यांना फायदा. त्यामुळे त्याची वित्तीय तूट, त्याची महागाई आपल्या डोक्यावर आणि युद्ध चाललंय म्हणून डॉलरवर, म्हणून ती महागाई आपल्या डोक्यावर. तिन्ही तऱ्हेनं सामान्य माणूस पिसला जाणार आहे याच्यात आणि जेव्हा आपण याच्यात पिसल्या जाऊ, तेव्हा किती जरी दुखलं, तरी दुखते म्हणून सांगायचं नाही. देवेंद्र फडणवीसचा पोलीस दंडा घेऊन बसला. किती जरी दुखलं, किती जरी त्रास झाला, हसत राहायचं. गोड वाटतं बा. लय चांगलं. नाही अजूनही ₹500 झालं पेट्रोल तरी चालते. नाही आम्ही खुश आहोत. तुम्ही जरा जरी म्हणलं, "काय ₹500?" दंड करून पडेल तुम्हाला. देवेंद्र फडणवीसांचं राज्य आहे. तर या ₹10 ला हुरळून जाऊ नका. देवाजवळ प्रार्थना करा, की युद्ध लवकर थांबेल. नाहीतर आपल्याला आत्मनिर्भर व्हावं लागेल. पुण्यापासून साताऱ्यापर्यंत गेलो, की प्रत्येक ठिकाणी चुलीवरचं मटण, चुलीवरचं मटण, चुलीवरचं मटण असं वाटतं. कित्येक वेळा जाताना असं वाटतं, की चुलीवर बसवून तव्यावर जेवू घालतात, की काय बाबा? इतकं चुलीवरचं मटण आणि चुलीवरचं जेवण चालू. एवढ्या मोठमोठ्या ॲडव्हर्टाइजमेंट. अगदी पुणे ते सातारा, म्हणजे कोल्हापूरपर्यंत, कराड, साताऱ्यावरून कराडपर्यंत थोडंसं कमी आहे. पुढे मग ते अख्खा मिसळ आणि मग लाल तांबडा चालू होतो. पण साताऱ्यापर्यंत तर चुलीवरचं. आता पूर्ण देशच चुलीवर जाणार आहे, की देश चुलीत जाणार आहे, हे वेळ आल्यावरच कळेल. तूर्त मी पण म्हणतो, की महाराष्ट्रात कशाची कमी नाही. महाराष्ट्रात सुख-समृद्धी आहे, नोकऱ्या आहे, महाराष्ट्रात गॅस भरपूर आहे, महाराष्ट्रात पेट्रोल भरपूर आहे, महाराष्ट्रात अतिशय चांगली सुव्यवस्था आहे. कोणीही त्रासात नाही. कारण देवेंद्र फडणवीसांचं राज्य आहे. आज एवढंच. नमस्कार. पुन्हा येतो काही विषयासोबत. तोपर्यंत पाहत राहा न्यूज लॉन्चर मराठी.